सो फ्रेंड्स, या प्रॉब्लेम मध्ये इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250, 10 to 250 मध्ये किती नंबर आहे जे 4 ने डिवाइड होतात टोटली. आता 10 घेऊन बघा. 10 जर घेऊन बघितलं तुम्ही तर 10 ला 4 ने टोटली डिवाइड होत नाही. 10 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 2.5 येतं, बट आपल्याला असं नको. आपल्याला टोटल डिवाइड होणार आहे. मग 11 सुद्धा नाही येत. मग 12 जो आहे तो नंबर एक आहे जो टोटली डिवाइड होतो. सो स्मॉलेस्ट नंबर तुम्हाला भेटलाय. मग इथं नोट करून घ्या. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 इज कोणता येणार? 12. ओके. त्याच्यानंतर आता लार्जेस्ट बघा 250. 250 ला 4 ने टोटल डिवाइड होते का बघा. नाही होत. ठीक आहे, याच्यात पण होणार नाही. मग 249 सुद्धा होईल का? ते सुद्धा नाही होणार. मग एक पॉसिबिलिटी कोणती आहे आता? 248. कसं ना कसं तुम्हाला नंबर सापडेलच, पण जेवढं तुम्ही फास्टली ते मिळवाल ते तुमच्यासाठी चांगलं असतं. आता बघा, 4 6 24, 0 0 8, 4 2 8. टोटली डिवाइड केला म्हणजे लार्जेस्ट नंबर सुद्धा तुम्हाला भेटला. मग इथं लिहायचं लार्जेस्ट नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 इज कोणता येणार? 248. सिक्वेन्स तुम्हाला दिलेली नाही तरीही काही हरकत नाही, कारण 10 to 250 आहे. त्याच्यामधनं आता तुम्ही 4 ने डिव्हिजिबल जाणारे जे आहे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर फ्रॉम इथं लिहा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम 10 to 250 इज 12. आणि याच्यामध्ये सुद्धा लार्जेस्ट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4 फ्रॉम 10 to 250 इज 248. मग याच्यात बघा, फॉर्म्युल्यानुसार घ्या. फ्रॉम गिवन फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. मग याच्यामध्ये बघा आता Tn लास्ट टर्म तुम्हाला माहिती आहे, कारण हे एंडिंग 250 पर्यंत झालेली आहे आणि स्टार्ट 10 पासून झाला आहे. बट याच्याशी आपल्याला जास्त काही करायचं नाही, कारण आपली जी आता सिक्वेन्स आहे ते 12 पासून स्टार्ट होऊन 248 ला एंड होणार आहे. म्हणून Tn ची व्हॅल्यू आता येणार 248, कारण ते एंड होत आहे तिथं. त्याच्यानंतर A ची व्हॅल्यू काय येणार? स्टार्टिंग आहे 12. डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, डिव्हिजिबल बाय 4 आहे. आता पुटअप करा. एन ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. हाऊ मेनी नंबर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे, याचाच अर्थ एन ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सो Tn इज 248, A इज 12 प्लस n minus 1 as it is into D is 4. So 248. 12 इकडे आले तर मायनस होऊन जातील. n minus 1 into 4. So 248 minus 12 is 236 is equals to n minus 1 into 4. आता हा 4 इंटू मध्ये आहे, याच्या इकडे आलं तर 236 ला तो डिवाइड होईल. is equals to n minus 1. 236 divided by 4. डिवाइड करा. 4 5 are 20, 3 6 sorry 4 5 are 20, then 3 carry, 4 9 are 36 is equals to n minus 1. So 59 plus 1 is equals to n. So n is equals to 60. याच्यात बघा 10 to 250 मध्ये 4 ने डिव्हिजिबल जाणाऱ्या, 4 ने डिवाइड होणाऱ्या 60 संख्या असतील. सो फ्रेंड्स,
आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 चा लास्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. याच्यामध्ये बघा, इन अँड एपी एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ज्याच्यामध्ये 17th टर्म जे आहे ते 10th टर्म पेक्षा 7 ने मोठी आहे. मीन्स जे 17th टर्म आहे ती 10th टर्म पेक्षा 7 ने मोठी आहे, अशी एक कंडिशन दिलेली आहे. तर याच्यामध्ये लिहा पहिले, फ्रॉम गिवन कंडिशन, T17 is equals to T10 plus 7. मी आत्ताच म्हटलं होतं की 17th टर्म, 17वी टर्म ही 10व्या टर्म पेक्षा 7 ने जास्त आहे. मग आता बघा, सो आता Tn, एकदा Tn इज इक्वल्स टू 17 घ्या, Tn इज इक्वल्स टू T17 आणि नंतर एकदा Tn इज इक्वल्स टू T10 तसं घ्या. सायमल्टेनियस इक्वेशन येणार 2, ते याच्यामध्ये पुट करा. आता बघा, Tn इज इक्वल्स टू T17 म्हणजेच n इज इक्वल्स टू 17 येणार. सो T17 इज इक्वल्स टू a प्लस n ची व्हॅल्यू 17 मायनस 1 इंटू d. सो T17 as it is a plus 17 minus 1 is 16d. Equation 1. Now आता बघा, Tn is equals to T10. आपण काय केलं, एकदा Tn is equals to T17 घेऊन सॉल्व्ह केलं, आता Tn is equals to T10 घेऊन सॉल्व्ह करा. मग आता काय होईल बघा, T10 is equals to a प्लस n मीन्स 10, बिकॉज इथं n ची व्हॅल्यू काय येणार, 10 येणार. सो 10 मायनस 1 इंटू d. मग T10 इज इक्वल्स टू a प्लस 10 मायनस 1 इज 9 d. इक्वेशन 2. आता बघा, याला आपण इक्वेशन कॅपिटल A घेऊ. आता बघा, इक्वेशन कॅपिटल A, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या सगळ्यांचं मिळून काहीतरी पुट करता येईल तुम्हाला. मग देअरफोर फ्रॉम इक्वेशन कॅपिटल A अँड 1 अँड 2. आता बघा, इक्वेशन 1 आणि 2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत या तुम्हाला इक्वेशन ए मध्ये पुटअप करायचं आहे. T17 च्या जागी a प्लस 16 पुट करा. सो मी इथं पुट करतो a प्लस 16d. ठीक आहे, परत एकदा इक्वेशन लिहून घेतो म्हणजे समजायला इझी पडेल. T17 इज इक्वल्स टू T10 प्लस 7. आता बघा, T17 मीन्स a प्लस 16d, a प्लस 16d. T10 means a plus 9d plus 7. आता बघा, a हा इकडे आला तर मायनस होऊन जाणार, 9d, 16d तिकडे गेला तर मायनस 16d होईल, प्लस 7. सो a मायनस a हा 0 होणार, 9d मायनस 16d दॅट इज मायनस 7d प्लस 7. आता मायनस 7d ला इकडे घेऊन या, हा होईल प्लस 7d इज इक्वल्स टू 7. सो d इज इक्वल्स टू 7/7. सो d इज इक्वल्स टू 1. तर डिअर स्टुडंट, तर आज जो क्लास झालेला आहे 3.2 तो प्रकाश सरांनी घेतलेला आहे, तुम्हाला सर्वांना समजला असेलच. तर प्रकाश सर्वांना समजला असेलच नक्कीच.
तर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच सगळ्यात आधी YouTube मध्ये जा, SSC एनबोडी महेश सर सर्च करा, सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, नंतर व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्यानंतर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तर आता भेटूया आपण नवीन प्रॅक्टिस सेटमध्ये नवीन क्लास सोबत. तर तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू. बाय.